Hello students. Last time आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रिलेटेड व्हेलॉसिटी रिलेटेड नंबर ऑफ इक्वेशन आणि व्हेलॉसिटी रिलेटेड नंबर ऑफ फॉर्म्युले बघितलेले होते. त्याच्याशी रिलेटेड काही न्यूमरिकल देखील आपण सॉल्व्ह केलेले आहेत. वन मोर न्यूमरिकल रिलेटेड टू दिस, द एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड पार्ट ऑफ हार्मोनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम इज B नॉट इज इक्वल टू 510 नॅनो टेस्ला. म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे एम्प्लिट्यूड म्हणजे बी नॉट दिलेला आहे. बी नॉट इज इक्वल टू किती दिलेला आहे? 500 नॅनो टेस्ला. आता हे नॅनो म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, नॅनो म्हणजे असतं 10⁻⁹. हे स्मॉल एन आहे ना, याला नॅनो म्हणतात. ओके, हे प्रिफिक्स आहे. 510 नॅनो टेस्ला, 510 into 10⁻⁹ टेस्ला. टेस्ला इज अ युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पार्ट ऑफ द वेव्ह? ओके, आता बघा इथं वेव्ह कुठून निघाली? व्हॅक्यूम मधून निघाली आणि व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे किती आहे? 3 × 10⁸. इथं जर व्हॅक्यूम दिलं नसतं, कुठलं तरी मीडियम दिलं असतं, तर व्हेलॉसिटी त्या मीडियम मधली घ्यावी लागली असती, मीटर पर सेकंड. आता ई नॉट काढायला सांगितलंय. एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय करायचं आहे? ई नॉट इज क्वेश्चन मार्क नाव. आता बघा सी इज इक्वल टू काय असतं? सी इज इक्वल टू ई नॉट बाय बी नॉट असतं. अँड देअरफॉर ई नॉट इज इक्वल टू काय येणार आहे? बी नॉट इंटू सी येणार. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. सो ई नॉट इज इक्वल टू बी नॉट, दॅट इज 510 into 10⁻⁹. आणि सी ची व्हॅल्यू आहे 3 into 10⁸. ओके, सो 3 ने याला मल्टिप्लाय करूया. 1530 into 10⁻⁻ काय होणार आहे? 10⁻⁹ आणि 10⁸ म्हणजे 10⁻⁻1 होणार आहे. सो ई नॉट इज इक्वल टू काय होणार आहे? 153 न्यूटन पर कुलोम. हे याचं युनिट असतं, न्यूटन पर कुलोम. सो दिस इज द एम्प्लिट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा टॉपिक जो आहे, नीट जेई सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर या पद्धतीचे खूप सिंपल क्वेश्चन येतात. या व्हिडिओमध्ये जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन आपण घेतलेले आहेत, तेवढे जर व्यवस्थित प्रिपेअर केले तर त्या आणि त्या टाईपचाच पेपर जो आहे तो तुम्हाला येणार आहे. त्या आणि त्या टाईपचाच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, लक्षात घ्या. नीट जेई मध्ये याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन येत नाही, त्याच्यामुळे या क्वेश्चनचं व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नेक्स्ट बघा, सपोज दॅट इलेक्ट्रिक फील्ड पार्ट ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम. म्हणजे पुन्हा एकदा ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती कुठं आहे? व्हॅक्यूम मध्ये आहे. इज इक्वल टू 3.1 न्यूटन पर कुलोम कॉस 1.8 रेडियन पर मीटर वाय प्लस 5.4 into 10⁶ रेडियन पर सेकंड टी. ऐक्या, म्हणजे सगळे युनिट वगैरे इथं दिलेले आहेत. हे इक्वेशन मी पुन्हा एकदा लिहितो इथं. इज इक्वल टू किती आहे? 3.1 न्यूटन पर कुलोम का आहे? युनिट आहे. त्याच्यानंतर काय आहे? कॉस 1.8 रेडियन पर ऍक्च्युअली सेकंड असायला पाहिजे इथं. रेडियन पर सेकंड ते ओमेगाचं युनिट असते. ओके, सो कॉस इन ब्रॅकेट 1.8 वाय ऍज इट इज येणार प्लस, म्हणजे त्याच्यातले युनिट फक्त मी सगळे काढून टाकायला लागलोय आणि सिंपल इक्वेशन लिहायला लागलोय, हे लक्षात घ्या. 5.4 into 10⁻⁻, सॉरी हे रेडियन पर मीटर करेक्ट आहे कारण ते के चं युनिट असतं. आणि 5.4 रेडियन पर सेकंड इंटू 10⁶ टी. आणि पुढे दिलाय आय कॅप. आय कॅप म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते एक्स डायरेक्शन आहे. आय कॅप इज द एक्स डायरेक्शन. जे कॅप म्हणजे वाय डायरेक्शन. बघा, आय कॅप म्हणजे असतं एक्स डायरेक्शन, जे कॅप म्हणजे असतं वाय डायरेक्शन आणि के कॅप म्हणजे काय असतं? दॅट इज द झेड डायरेक्शन. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फायनली इथं आय कॅप दिलेला आहे. आय कॅप म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आय डायरेक्शन आहे. आता डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन कसं फाइंड आउट करायचं असतं म्हणून सांगितलं बघा. तर इज इक्वल टू स्टँडर्ड इक्वेशन बघा, इज इक्वल टू ई नॉट. कॉसच्या ठिकाणी साइन आणि साइनच्या ठिकाणी कॉस असला तरी काही फरक पडत नाही. ई नॉट कॉस, ओके, इथं के वाय प्लस ओमेगा टी आय कॅप असं मी लिहू शकतो इथं. बरोबर आहे ना? आता बघा, के बरोबर जो ऍक्सिस असतो ती डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन असते.
हे मी तुम्हाला पाठीमागे देखील सांगितलेलं आहे. के बरोबर जो ऍक्सिस असतो ना, ती डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन असते. त्याच्यामुळे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन काय येणार आहे? आता के च्या बरोबर एक्स जर असतं म्हणजे 1.8 एक्स असतं तर डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन एक्स ऍक्सिस आलं असतं. बरोबर. इथं के बरोबर झेड असतं तर डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन झेड आलं असतं. सो डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन लक्षात घ्या. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन येणार आहे ओके व्हेलॉसिटीची डायरेक्शन दॅट इज येणार आहे वाय ऍक्सिस. परंतु आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? परत मधलं साईन बघायचं. मधलं साईन प्लस असेल तर काय असतं? निगेटिव्ह डायरेक्शन असते आणि मायनस असेल तर पॉझिटिव्ह डायरेक्शन असते. त्याच्यामुळे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. सो डायरेक्शन ऑफ प्रपोगेशनचा आन्सर काय येणार आहे? निगेटिव्ह वाय डायरेक्शन काय येणार आहे? वेव्ह प्रोपोगेट होत असणार आहे. आता वेव्हलेंथ काढायची आहे आणि फ्रिक्वेन्सी पण काढायची आहे. तर आता हे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर जस्ट कम्पेअर करूया. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन. कंपॅरिझन केल्यावर बघा ई नॉट किती येणार आहे? 3.1 येणार. ई नॉट आलं 3.1 बरोबर. के वाय इथं 1.8 वाय आहे. सो के ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1.8 येणार आहे. ओमेगा टी इथं आहे 5.4 इंटू 10⁻60 म्हणजे ओमेगा येणार आहे 5.4 इंटू 10⁻6. हे कंपॅरिझन आलेल्या टर्म्स आहेत. आता वेव्हलेंथ काढायचं असेल तर वेव्हलेंथ कसं काढणार बघा. के चा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. के इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा असतं. सो लॅमडा इज इक्वल टू काय येणार आहे? 2 पाय बाय के येणार आहे. सो 2 पाय डिवायडेड बाय के म्हणजे आहे 1.8. ओके म्हणजे किती होणार बघा? 20/18. 20/18 म्हणजे 10/9 पाय. 2 डिवायडेड बाय 1.8 म्हणजे 20/18 असं लिहू शकतो. 20/18 ला 2 ने डिवाइड केलं तर 10/9 पाय मीटर. एक्स्ट्रा फर्दर कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. 10/9 ची व्हॅल्यू आणि 3.14 ची व्हॅल्यू किंवा टोटल आन्सर काढायचं असेल तर टोटल आन्सर काढूया. पायची व्हॅल्यू 3.14 त्याला 10 न मल्टिप्लाय केलं की 31.4 होणार डिवायडेड बाय 9 3.5 अप्रॉक्सिमेटली 3.4 समथिंग काहीतरी येणार आहे. सो अप्रॉक्सिमेटली 3.5 मीटर येणार आहे. हे झालं लॅमडा. आता याच्यानंतर काय करायचं आहे? वेव्हलेंथ कॅल्क्युलेट झाली. आता फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. आता फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा काय करणार आपण? ऑल्सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी असतं. 2 पाय इंटू न्यू. ओके न्यू म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी असतं. सो न्यू इज इक्वल टू काय येणार आहे? ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय येणार. सो ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? 5.4 इंटू 10⁻6 आहे डिवायडेड बाय 2 पाय. सो फ्रिक्वेन्सी येणार आहे 5.4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2.7 डिवायडेड बाय पाय इंटू 10⁻6. ओके इंटू 10⁻6. सो हे 2.7 डिवायडेड बाय 3.14 करावं लागणार. सो ही व्हॅल्यू येते 0.8599 इंटू 10⁻6 आणि युनिट फ्रिक्वेन्सीचं असतं हर्ट्झ. ही झाली फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथ झाली फ्रिक्वेन्सी. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा इक्वेशनवरून के आणि ओमेगा आपल्याला मिळतात. ओके केचा फॉर्म्युला वापरला की लॅमडा मिळतं आणि ओमेगाचा फॉर्म्युला वापरला की न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळतं. हे लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर अँप्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड पार्ट. अगोदर व्हेलॉसिटी काढूया इथं. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह कसं काढायचं असतं रे? सी इज इक्वल टू आठवतोय का बघा फॉर्म्युला? सी इज इक्वल टू इक्वेशन वरून व्हेलॉसिटी कशी काढायची असते? तर टी बरोबर असणारी व्हॅल्यू डिवायडेड बाय वाय बरोबर असणारी व्हॅल्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ टी डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ वाय.
कोएफिशियंट ऑफ टी किती आहे 5.4 इंटू 10⁶ आहे डिवायडेड बाय 5.4 इंटू 10⁶ डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y किती आहे 1.8. ओके, सो वेलॉसिटी येणार आहे 3 इंटू 10⁻18 3 जार 5.4 ना 54 ना, and therefore velocity c येणार आहे ऍक्च्युअली 3 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. ऍक्च्युअली लाईटची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी किती असते 3 इंटू 10⁸ असते. म्हणजे या प्रॉब्लेम मधल्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत अकॉर्डिंग टू दिस व्हॅल्यू ही एवढी व्हॅल्यू येणार आहे. नेहमी लक्षात घ्या, इक्वेशन जर दिलेलं असेल तर त्या इक्वेशनवरून व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, डायरेक्टली 3 इंटू 10⁸ घ्यायची नाही. ती थोडीशी डिफरंट पण येऊ शकते. ते इक्वेशनवरून आपल्याला काढावे लागणार आहे. म्हणजे टी बरोबर असणारा नंबर डिवायडेड बाय एक्स किंवा वाय किंवा झेड जे असतं त्याच्याबरोबर असणारा नंबर. ओके, ही व्हेलॉसिटी झाली. आता या ठिकाणी नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड पार्ट, म्हणजे बी नॉट कॅल्क्युलेट करायचं आहे. बी नॉट एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी नॉट. तर त्याच्यासाठी बघा सी चा फॉर्म्युला काय आहे, सी इज इक्वल टू ई नॉट बाय बी नॉट आहे. ओके, सो देअरफॉर काय होणार आहे, बी नॉट इज इक्वल टू ई नॉट डिवायडेड बाय सी येणार. ओके, ई नॉट ऑलरेडी आपण कम्पेअर करून काढलेलं आहे, ते 3.1 आले का बघा. ई नॉट ची व्हॅल्यू 3.1 आली. 3.1 डिवायडेड बाय सी ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁶ आली. जी व्हॅल्यू आली तीच घ्यायची आहे, लक्षात घ्या. 3 इंटू 10⁸ आलं तर 3 इंटू 10⁸ घ्यायचं. सो 3.1 डिवायडेड बाय 3 म्हणजे 1.033 इंटू 10⁻⁻6 टेस्ला. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असतं, टेस्ला नावाचं युनिट मॅग्नेटिक फील्डचं असतं. ओके, सो 1.033 मायक्रो टेस्ला असं पण आपण याला लिहू शकतो. 1.033 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो टेस्ला. हे एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड झालं. आता नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड देखील लिहायचं आहे. एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड. आता हे इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन ऍज इट इज कॉपी करतो आणि याच्यामध्ये चेंज काय होणार आहे तेवढंच बघा. बघा, इक्वेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इक्वेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पूर्वी आपल्याकडे ईच इक्वेशन आहे बरोबर. त्याच्यामध्ये चेंजेस काय होणार, ईच्या ठिकाणी फक्त बी येणार, ईच्या ठिकाणी बी. त्याच्यानंतर 3.1 च्या ठिकाणी काय येणार आहे, मॅग्नेटिक फील्डची एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे इथली व्हॅल्यू चेंज करावी लागणार. ओके, म्हणजे इथली व्हॅल्यू किती येणार आहे 1.33 मायक्रो टेस्ला. 1.033 मायक्रो टेस्ला इज इक्वल टू काय येणार आहे, बी येणार आहे. सो बी इज इक्वल टू बी नॉट कॉस 1.8y प्लस 5.4 इंटू 10⁻⁶ t. ओके, हे कॉस पुढची जी टर्म आहे ती अजिबात चेंज होत नाही. म्हणजे ईच्या इक्वेशनवरून बीचं इक्वेशन काढायचं असलं तर फक्त ई नॉटच्या ठिकाणी फक्त बी नॉट तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे पुढची इथली टर्म फक्त चेंज करायची, पुढचं इक्वेशन ऍज इट इज ठेवायचं, त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाहीये. पण त्याचबरोबर आय कॅप जी डायरेक्शन आहे ना ती चेंज होणार आहे. आय कॅप इथं राहणार नाही. आता का राहणार नाही लक्षात घ्या. हे बघा, व्हेलॉसिटी म्हणजे प्रोपोगेशनची डायरेक्शन कुठली आली होती आपली, वाय डायरेक्शन आली होती, वाय. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इथं आय कॅप दिलंय म्हणजे एक्स होतं, आय कॅप म्हणजे एक्स होतं. मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजे तिसरा ऍक्सिस असणार आहे. आणि तिसरा ऍक्सिस म्हणजे कुठला, झेड. झेडला काय लिहायचं असतं, के कॅप लिहायचं असतं. आणि त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, या पद्धतीनं इक्वेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड येणार आहे.
कारण व्हेलॉसिटीची डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर ऍक्सिस असतात, हे लक्षात ठेवा. सी आणि ई ची डायरेक्शन एक्स आणि वाय आली तर बी ची डायरेक्शन राहिलेला ऍक्सिस म्हणजे झेड येणार आहे. आणि झेड म्हणजे काय असतं, के कॅप डायरेक्शन. ओके, one more question. A radio can tune into any station in the 7.5 megahertz to 12 megahertz band. What is the corresponding wavelength band? बघा, एक रेडिओ काय करू शकतो, 7.5 मेगाहर्ट्ज पासून 12 मेगाहर्ट्ज पर्यंत काय करू शकतो, ट्यून करू शकतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत. मिनिमम फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 7.5 मेगाहर्ट्ज आणि मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, दॅट इज 12 मेगाहर्ट्ज. ओके, या रिजन मधल्या सगळ्या रेडिओ स्टेशन तो ट्यून करू शकतो, फ्रिक्वेन्सीज लावू शकतो. आता मेगा म्हणजे 10⁶ असतं, हे माहिती पाहिजे. 10⁶ हर्ट्ज. ओके, सो 7.5 इंटू 10⁶ हर्ट्ज तो काय होणार आहे, 12 इंटू 10⁶ हर्ट्ज. तर करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ बँड विचारलाय, म्हणजे करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ काढायचे. तर सुरुवातीलाच मी फॉर्म्युला दिलेला आहे की सी व्हेलॉसिटी इज इक्वल टू वेव्हलेंथ इंटू काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं. सो देअरफॉर वेव्हलेंथ इज इक्वल टू काय येणार बघा, वेव्हलेंथ इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी येणार आहे. ओके, म्हणजे λ1 इज इक्वल टू सी बाय काय येणार आहे, ν1. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, कारण रेडिओ वेव्ह जे आहेत ते व्हॅक्यूम मधूनच पास होतात, म्हणजे एअर मधून. 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 7.5 इंटू 10⁶, म्हणजे किती येणार आहे, 3 डिवायडेड बाय 7.5. ओके, सो 3 डिवायडेड बाय 7.5 म्हणजे बहुतेक हे 0.4 येणार. 3 डिवायडेड बाय 7.5 हे 0.4 येतं. 0.4 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 10⁶ म्हणजे 10⁻² येणार आहे. सो पहिली वेव्हलेंथ येणार आहे 0.4 इंटू 10⁻² म्हणजे 0.4 इंटू 100 म्हणजे 40 मीटर येणार आहे. 40 मीटर. ओके, त्याच्यानंतर λ2 इज इक्वल टू काय येणार आहे, सी डिवायडेड बाय ν2 येणार आहे. दॅट इज 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी किती, 12 मेगाहर्ट्ज. 12 इंटू 10⁶. सो 3/12 म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे 0.25 इंटू 10⁻². म्हणजे हे किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू 25 मीटर. सो λ2 इज इक्वल टू 25 मीटर. ओके, तर वेव्हलेंथ बँड काय येणार आहे, 25 मीटर टू 40 मीटर. दॅट इज द आन्सर. वेव्हलेंथ बँड म्हणजे कुठून कुठपर्यंतची वेव्हलेंथ तो रेडिओ काय करू शकतो, ट्यून करू शकतो, रिसीव्ह करू शकतो. दॅट इज 25 मीटर टू 40 मीटर. दॅट इज द आन्सर. ओके, 25 मीटर पासून 40 मीटर पर्यंतच्या सगळ्या वेव्हलेंथ हा रेडिओ काय करू शकतो, ट्यून करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. आता जेई मेन्स एक्झामला आलेला आणखी एक क्वेश्चन बघूया, रिलेटेड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. बघा, अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फ्रॉम एअर एंटर्स इंटू मीडियम, म्हणजे एअर मधून मीडियम मध्ये एंटर केले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हनं. एअर मध्ये व्हेलॉसिटी जास्त असते, मीडियम मध्ये कमी असते. द इलेक्ट्रिक फील्ड्स आर E1 is equal to E01 cos 2 pi nu z by c minus t in air, and E2 is equal to E02 into cos k 2z minus ct in medium, where the wave number k and the frequency nu refers to their values in air. The medium is non-magnetic if epsilon r1 and epsilon r2 refers to relative permittivity of the air and medium respectively, then ratio of relative permittivity, म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा रेशो इथं काढायला सांगितलेला आहे. हे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुरुवातीला एअर मध्ये होती आणि एअर मधलं तुम्हाला इक्वेशन दिलंय, त्याला E1 म्हटलंय. त्यांनी काय म्हटलंय, E01 cos in bracket 2 pi nu z by c minus t.
कुठल्या डायरेक्शन वेव्ह निघाली असं विचारलं तर आन्सर काय येणार आहे, झेड डायरेक्शन, आणि पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन वेव्ह निघाली, कारण इथं झेड आहे बघा. एक्स वाय झेड काय जे असेल ब्रॅकेटच्या आतमध्ये बघायचं, एक्स असलं तर एक्स ऍक्सिस, वाय असेल तर वाय ऍक्सिस, झेड असेल तर झेड ऍक्सिस. तर इथं काय आहे, झेड आहे. सो इट इज ट्रॅव्हलिंग इन झेड डायरेक्शन. आणि कुठल्या पॉझिटिव्ह झेड की निगेटिव्ह झेड, प्लस मायनस साईन बघायचं, मायनस साईन असेल तर पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इन एअर दिलंय. इलेक्ट्रिक फील्ड इन मीडियम पण दिलंय. हे किती दिलंय, ई नॉट टू कॉस इन ब्रॅकेट के इन ब्रॅकेट 2z मायनस ct. ओके, इक्वेशन खूप कॉम्प्लिकेटेड दिलेत म्हणजे एक्झाम्पल खूप कॉम्प्लिकेटेड असं नाहीये, एक्झाम्पल तर खूपच इझी आहे. ओके, बाकीची इन्फॉर्मेशन मीडियम नॉन मॅग्नेटिक म्हटलंय. नॉन मॅग्नेटिकचा मिनिंग पाठीमागे देखील सांगितलेला आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी किती घ्यायची असते, त्याची 1 घ्यायची असते. म्यू आर 1 घ्यायचं नॉन मॅग्नेटिक वर्ड दिसला तर. आता इप्सिलॉन आर अँड इप्सिलॉन R1 अँड इप्सिलॉन R2 refers to relative permittivity of air and relative permittivity of medium, then ratio of relative permittivity. आता इप्सिलॉन रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय, इप्सिलॉन R1 ही कोणाची आहे, एअरची आहे. एअरची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी नेहमी 1 असते, लक्षात घ्या. इप्सिलॉन R1 ही कोणाची आहे, एअरची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, ती नेहमी 1 असते. आता मीडियमची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी फक्त आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ओके, मीडियमची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी फक्त आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे त्याचा रेशो इप्सिलॉन R1 डिवायडेड बाय इप्सिलॉन R2 किती असेल हे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. ओके, आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काढायची असेल तर फॉर्म्युला आठवतोय का बघा, मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. या टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी आपण एकदा सोडवलेला आहे, लक्षात येते का बघा. तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा फॉर्म्युला असा असतो. ओके, म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काढायचा असेल तर त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे, आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा क्वेश्चन आला, कॅल्क्युलेशन करायला सांगितलं की हा फॉर्म्युला लगेच लक्षात ठेवायचा. दॅट इज velocity in a medium is equal to velocity in vacuum divided by under root mu r into epsilon r. ओके, हे मीडियमशी रिलेटेड आहे. ठीक आहे, इप्सिलॉन आर मीडियमचं काढवलंय ना आपण हे. आता इथं फक्त व्हॅल्यू ठेवूया. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मीडियम मधली व्हेलॉसिटी आणि व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करावं लागणार. मीडियम मधली व्हेलॉसिटी कसं काढणार आहे, मीडियम मधलं इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन आहे. अगोदर सीएम काढतो बघा. सीएम म्हणजे काय, टी बरोबर असणारी नंबर डिवायडेड बाय झेड बरोबर असणारा नंबर, बरोबर आहे ना. टी बरोबर असणारा नंबर किती आहे, सी आहे, आणि झेड बरोबर असणारा नंबर किती आहे, 2 आहे. सो सीएम किती आलं, सी बाय 2 आलं. आणि सी नॉट म्हणजे व्हॅक्यूम मधलं म्हणजे एअर मधलं, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं देखील बघा, टी बरोबर किती आहे, इथं 1 आहे. टीच्या बरोबर कोण आहे, 1 आहे, आणि झेडच्या बरोबर कोण आहे, 1 बाय सी आहे. म्हणजे हे किती येणार आहे, सी येणार आहे. बघा, नेहमी इक्वेशन वरून व्हेलॉसिटी कशी काढायची, तर टी बरोबर असणारा नंबर, ते प्लस मायनस साईन वगैरे काय घ्यायचं नाही, फक्त नंबर घ्यायचा आहे. टी बरोबर असणारा नंबर डिवायडेड बाय झेड किंवा वाय किंवा एक्स जे काय असते तिथं, एक्स बरोबर असणारा नंबर. आता इथं तर झेड आहे, झेड बरोबर असणारा नंबर. हे मीडियम मधलं इक्वेशन आहे. मीडियमच्या इक्वेशन वरून मीडियम मधली व्हेलॉसिटी मिळणार. सो मीडियम मधली व्हेलॉसिटी म्हणजे मीडियमचं इक्वेशन हे आहे ना, सेकंड इक्वेशन. टी बरोबर किती नंबर आहे, तर सी फक्त आहे म्हणून सी घेतलं, आणि झेड बरोबर किती आहे, तर 2 आहे, म्हणजे सी बाय 2 हे सीएम झालं. ठीक आहे, सी नॉट म्हणजे काय, एअर किंवा व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी. एअर किंवा व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी काढायची असेल तर एअर किंवा व्हॅक्यूम मधलं इक्वेशन घ्यावं लागेल. आणि बघा, टी बरोबर इथं किती नंबर आहे, 1 आहे, आणि झेड बरोबर किती आहे, 1 बाय सी आहे. सो 1/1 बाय सी म्हणजे सी येणार आहे. मग आता इथं सगळ्या व्हॅल्यू ठेवूया. सो सीएम किती येणार आहे, सी बाय 2 इज इक्वल टू सी नॉट म्हणजे सी डिवायडेड बाय अंडर रूट म्यू आर, ऑलरेडी त्यांनी 1 म्हणून सांगितलंय, नॉन मॅग्नेटिक. इप्सिलॉन आर ऑफ द मीडियम आपण काढायला लागलोय, म्हणजे इप्सिलॉन R2 काढायला लागलोय आपण. हे सी अँड सी गेट कॅन्सल, म्हणजे काय येणार आहे, अंडर रूट इप्सिलॉन आर ऑफ मीडियम इज इक्वल टू 2 येणार आहे. सो इप्सिलॉन R2 किती येणार आहे, 4 येणार आहे. लक्षात आलं. सो मीडियमची परमिटिव्हिटी 4 येणार. आणि आता मग कशाचा रेशो विचारलाय, परमिटिव्हिटी ऑफ
रेशो ऑफ द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्युम किंवा एअर टू द परमिटिव्हिटी ऑफ दॅट मीडियम इज इक्वल टू काय आन्सर येणार आहे 1/4 इज द फायनल आन्सर. 1/4 इज द फायनल आन्सर. ओके. आता काय करूया डीसी पांडे मध्ये आतापर्यंत झालेल्या पार्ट्स रिलेटेड काही जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन थोडेसे बघूया. ओके. क्वेश्चन्स काय आहेत बघा. चेक पॉइंट याला आपण म्हणतो. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल हायपोथेसिस द चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड गिव्स राईज टू. इलेक्ट्रिक फील्ड चेंज व्हायला लागलं तर त्याच्यामुळे काय तयार होतं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ओके. सो चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर इन मॅक्सवेल्स in his famous equation of electromagnetism introduced the concept of. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची फेमस कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये कुठली कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे डिस्प्लेसमेंट करंटची कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. डायमेन्शन ऑफ इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी इज सेम एज दॅट ऑफ. इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट असतो माहिती आहे ना. मग डिस्प्लेसमेंट करंटचं डायमेन्शन म्हणजे करंटचं डायमेन्शन असणार आहे. इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट करंट आहे. ओके. तर या सगळ्या टर्मचं डायमेन्शन म्हणजे करंटचं डायमेन्शन येणार आहे. द लॉ विच स्टेट्स दॅट व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॉजेस मॅग्नेटिक फील्ड इज. इलेक्ट्रिक फील्ड चेंज व्हायला लागलं की त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके. हे कुठल्या लॉ मध्ये सांगितलेलं आहे मॉडिफाईड एम्पियर्स लॉ. बरोबर आहे ना. आठवते का. तर इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट इन ब्रॅकेट कंडक्शन पर करंट प्लस इप्सिलॉन नॉट डी फाय बाय डी टी. हा का आहे मॉडिफाईड एम्पियर्स लॉ आहे लक्षात घ्या. आणि या मॉडिफाईड एम्पियर लॉ नुसार किंवा एम्पियर मॅक्सवेल लॉ असं याला म्हणतो चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड चेंजिंग इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. ओके. बघा द कंडक्शन करंट इज आयडियल केस थ्रू ए सर्किट इज 0 व्हेन चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज. हे बघा कॅपॅसिटर वरचा चार्ज किती झाल्यानंतर सर्किट मधला कंडक्शन करंट 0 होतो असं विचारलंय. द कंडक्शन करंट थ्रू सर्किट इज 0. कंडक्शन करंट इन द सर्किट इज 0 व्हेन चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज. कॅपॅसिटर वरचा चार्ज काय झाल्यावर कंडक्शन करंट थांबतो पूर्णपणे. तर कॅपॅसिटर वरचा चार्ज जर काय झाला मॅक्सिमम झाला तर काय होणार आहे कंडक्शन करंट थांबणार. हे लक्षात येते का. बघा हा कॅपॅसिटर आहे. ओके. याचा चार्ज मॅक्सिमम झाला आणि चार्ज कॉन्स्टंट राहिला. चार्ज कॉन्स्टंट राहणं म्हणजे काय याच्या आतमध्ये चार्ज येत पण नाही किंवा याच्यामधून चार्ज बाहेर पडत नाही. कारण ज्यावेळी चार्ज मॅक्सिमम होणार त्यावेळी चार्ज कॉन्स्टंट राहणार. लक्षात येते का. बघा कॅपॅसिटरच्या प्लेटवरचा चार्ज मॅक्सिमम झाला तर काय होणार तो कॉन्स्टंट राहणार. त्या मॅक्सिमम व्हॅल्यूला कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट राहणार म्हणजे याच्या आतमध्ये चार्ज येणार पण नाही किंवा बाहेर चार्ज जाणार पण नाही. आणि चार्ज आत बाहेर येत जात नसेल तर काय होणार आहे देर इज नो करंट. ओके. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल एम्पियर सर्किटल लॉ जो आताच आपण लिहिलाय बघा इथं. एम्पियर मॅक्सवेल लॉ काय आहे इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स कंडक्शन करंट प्लस इप्सिलॉन नॉट डी फाय बाय डी टी. कुठला लॉ याच्यामधला लास्ट आहे बघा. What is the displacement current between the square plate of side 1 centimeter of capacitor if electric field between the plate is changing at the rate of 3 into 10 raised to 6 volt per meter per second. ओके. हा डिस्प्लेसमेंट करंट काढायला सांगितलाय. तर डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला काय असणार आहे दॅट इज डिस्प्लेसमेंट करंट आयडी इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी. ओके. किंवा इप्सिलॉन नॉट असं आपण लिहू शकतो. आता हे इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं एरिया इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असतं. एरिया इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाय ई. मग इप्सिलॉन नॉट डी बाय डी टी ऑफ फाय ईच्या ठिकाणी ए इंटू ई लिहितो. आता एरिया कॉन्स्टंट आहे ए ला बाहेर काढतो इप्सिलॉन नॉट ए
काय राहणार डीई बाय डीटी राहणार फक्त. सो डिस्प्लेसमेंट करंट आयडी इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते 8.85 इंटू 10⁻⁻12 इंटू एरिया किती दिलाय स्क्वेअर प्लेट इच ऑफ साइड 1 सेंटीमीटर. स्क्वेअर प्लेट आहेत, स्क्वेअर प्लेटचा एरिया किती असणार आहे साइडचा स्क्वेअर म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर असतं. 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया येणार ना. 1 इंटू 1 म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4 असतं. आणि डीई बाय डीटी म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज 3 इंटू 10⁻6 दिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन येणार आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8 3 आर 24 ना. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 इंटू 3 केलं तर 27 अबाउट. सो 2.7च्या स्वरूपात किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच आन्सर आलं तर येईल. सो आन्सर काय येणार आहे आन्सर दॅट इज 2.7 इंटू